कथेचं नाव रुतलेला काटा. लेखक लक्ष्मण देवटे. सकाळ झाली, सूर्य उगवला. गणपानं कुत्रं फिरवून आणलं, वाड्यात बांधलं. त्या नातल्या खोली डोकावलं तर मुकादम झोपलेला दिसला. तसा गणपा आत गेला. ओ तात्या, उठा की, कवर झोपताय? गणपानं हाक मारली. गणपाच्या आवाजानं मोहनराव धडपडून उठला. काय र गणपा, अरे हार घेऊन आलास का? हा, डोळत चोळत चोळत मोहनरावानं विचारलं. नाही, आता निघालोय. म्हणलं गाडीतला सेंट संपलाय. गणपा असं म्हणाला. अरे मग त्यात काय विचारायचं? घेऊन ये, आणि येताना कुत्र्याला गुड्डे बिस्किट आण जा. असं म्हणून मोहनरावानं 500ची नोट गणपाच्या हातात दिली. पैसे घेऊन गणपानं गाडीला किक मारली. आष्टीच्या रोखानं गाडी धावायला लागली. गणपा रोज हार आणायला जायचा. तो टोळीचा मुकादम होता. 5-6 टोळ्या एकटा सांभाळायचा. हिसाब तोच ठेवायचा. त्याच्या बदल्यात त्याला कमिशन मिळायचं. मोहनराव आंघोळ करून चौफळ्यावर बसून चहा पित होता, आणि एवढ्यात लहानू चांभार आला. राम राम तात्या. हात जोडून लहानू चांभार म्हणाला. राम राम, ये बस. अगं छान, एवढ्या सकाळचं काय काम काढलंस र? तात्या, बारक्याची तारीख काढली. बस्ता बांधायचा होता. हा ठीक आहे, बस्ता आपल्या चंदूशेठच्या दुकानात बांधू. ओके? मोहनराव असं म्हणाला. एवढ्यात आतून चहा आला. लहानू फोर फोर करून चहा प्यायला लागला. बरं लहानू, फोर चांगली आहे ना? म्हणजे कामाची फोर पाहिजे. होय तात्या, पोर लय कामाची आहे. पोरापेक्षा सरस आहे. चहा पित लहानू असं म्हणाला. मग आता 2 कोयते चांगले चालते ना, असं करा. व्हा तुम्ही पुढं, मी गणपाला घेऊन येतो, म्हणजे बस्ता बांधू. आता तात्या, लगीन म्हणल्यावर वरताळ पैसे लागत्यानं. बरं, किती लागतील वरताळ? वर 10-20 हजार लागतील बघा. तंबाखू चोळत लहानू असं म्हणाला. एवढ्यात बाहेर गाडी वाजली. गणपा हार घेऊन आला. मोहनराव आणि लहानूला 20,000 रुपये दिलं. उचल घेऊन लहानू आनंदानं निघून गेला. गणपानं गाडी पुसली, हार घातला, अगरबत्ती लावली. अगरबत्ती आणि अत्तराचा सुगंध दरवळायला लागला. मोहनरावांनी थोड्याच दिवसात भरपूर कमावलं होतं. नोकरीचा नाद सोडून मोहनराव मुकादम झाला. 5-6 टोळ्यांचं कमिशन मिळायला लागलं. व्याजाला व्याज लावून पैसा कमावला. आसपासच्या गावात त्यांची सावकारकी वाढली. सगळीकडे त्याची छाप होती. सगळे त्याला तात्या म्हणायचे. कारखान्यावर त्याचं वजन होतं. घरदार, जमीन, जुमला भरपूर कमावला होता. पण गरिबाच्या कष्टाचा पैसा त्याला शांत बसू देत नव्हता. मोहनराव बाई आणि बाटलीच्या आहारी गेला होता. धाब्यापासून ते कला केंद्रापर्यंत सगळे त्याला ओळखत होते. आता सूर्य मावळला होता. हळूहळू झांजड पडायला लागली. दिवसभर काम करून थकलेले शेतकरी, कामकरी इसाब्यासाठी आपापल्या घराकडे निघाले होते. गुरंढोरं आपापल्या पिलांच्या ओढीनं धावत होती. आया बाया घराच्या ओढीनं निघाल्या होत्या. दिवं लागलं, चुली पेटल्या. इकडं मात्र मोहनरावाची गाडी रस्त्यानं धावत होती. माळावरचा गार वारा अंगाला बोचकारीत होता. अंधारात काजवे चमकावेत तसं दिवे चमकत होते. एखादा बंगला दिव्याच्या रोषणाईनं उजळून निघत होता. नव्या नवरीसारखा नठून बसला होता. मोहनरावची गाडी मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळाली. समोर चंपाबाईचं कला केंद्र हे अंधारात झगमगत होतं.
दिवसभर सुस्तावलेल्या वस्तीला आता अंधार पडताच पाय फुटलं होतं. दिवसभर उजळ मात्यानं वावरणारे आता घाण कृत्यासाठी धडपडत होते. गाडी गेट समोर येऊन थांबली. पेटीचे सुमधुर सूर कानावर पडत होते. ढोलकीवर थाप पडताच मोहनरावचे पाय थिरकले. मोहनराव हा खेळ अनेक दिवसापासून खेळत होता. तो पट्टीचा खेळाडू होता. इथं शरीराच्या भांडवलाला रूपाचं बेगड चिटकवून मदनाचा बाजार भरला होता. वासनेनं बरबटलेल्या नजरा शरीराचा सौदा करत होत्या. एक डाव संपला की पुन्हा त्याच रांगेत उभे राहत होते. या चक्रातून त्यांची सुटकाच होत नव्हती. मोहनरावला बघताच सदामामा हात पळाला. सदामामा हा चंपाबाईचा विश्वासू नोकर होता. चंपा तिच्या खोलीत बसून श्राद्ध शृंगार करीत होती. बाईसाहेब, ओ बाईसाहेब, मोहनराव आल्यात. सदामामा असं म्हणाला. बरं असं कर, बैठक पलीकड लाव. मासा गळाला लागलाय म्हणायचं. दे पाठवून जा. असं म्हणून चंपा उठली. आरशासमोर उभी राहून केस विंचरायला लागली. स्वतःचं रूप निहाळायला लागली. मनातल्या मनात ती हसत होती. आरशासमोर उभी असलेल्या चंपाला मोहनरावानं मिठी मारली. चंपा त्याला आरशात पाहत होती. काय चाललंय राणी सरकार, काय चाललंय? असं म्हणून मोहनरावांनी फुलांचा गजरा तिच्या केसात माळला. राहू द्या, तुमचंही नेहमीच असतं. या 2 दिवस झालं कुठं गेला होतात? वाट पाहून आमचे डोळे शिनले नुसते. मोहनरावचा हात कुरवाळत लटक्या रागानं चंपा असं म्हणाली. अगं काम होतं. तिच्या डोळ्यावरची बट मागं सारत मोहनराव असं म्हणाला. कसलं काम होतं? अहो कुणीतरी आपली वाट पाहत असल असं नाही वाटलं तुम्हासनी? केसातला एक गजरा त्याच्या मनगटावर बांधत चंपानं असं विचारलं. अगं सोनाराच्या शोधात होतो. गजऱ्याचा वास घेत मोहनराव म्हणाला. बाई, सोनाराच्या शोधात? अगं बाई, चोरी बेरी झाली का काय? आश्चर्यानं चंपानं विचारलं. होय, चोरी झाली म्हण, पण चोरी काळजाची झाली. तिच्या डोळ्यात बघत मोहनराव असं म्हणाला. असं वय, मग चोर गावला की नाही? तिरका कटाक्ष टाकत चंपानं विचारलं. चोर वय? अगं चोर कुठे जातोय? चोर माझ्या मिठीत आहे. असं म्हणून मोहनरावानं तिला घट्ट मिठी मारली. अहो जरा धीरानं घ्यावं. काळी चोरीला गेलंय म्हणल्या कसं? धीरानं घ्यावं. आधी प्रेमाचा गुलकंद खावा. तोंड बाजूला सारत चंपा असं म्हणाली. मोहनरावला इश्काची नशा चढली होती. तो धुंद झाला होता. त्यानं आणलेल्या गुलाब पाकळ्या पलंगावर अंथरल्या. शेज सजवली. तो प्रत्येक वेळेस गुलाब पाकळ्या घेऊन येत होता. चंपानं तबकातला पानाचा विडा उचलून मोहनरावच्या मुखात घातला. मोहनराव प्रेमाचा गुलकंद चाखायला लागला. चंपा आपल्या मोहक आणि मादक स्पर्शानं त्याला चेतावत होती. ए चंपा, ए इकडे बघ ना. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे बघ, हे बघ. असं म्हणून मोहनरावांनी सोन्याचा हार चंपाच्या गळ्यात घातला. अय्या, सोन्याचा आहे? आत्ता कळलं सोनाराला का बघत होतात ते. हार न्याहाळत चंपा असं म्हणाली. अगं तुझ्यासाठी 10 तोळ्याचा हार आणलाय हा. छाती फुगत मोहनराव असं म्हणाला. 10 तोळ्याचा? मोठाले डोळे करून खालचा ओठ लांबवत चंपानं विचारलं. होय, 10 तोळ्याचा आहे. म्हणजे आपल्या प्रेमाची किंमत फक्त 10 तोळे असंच ना? नाक फुगवत चंपानं विचारलं. अगं वेडे, असं कसं होईल ग? प्रेमाला कुठं किंमत असते का?
मग हा 10 तोळ्याचा हार का केला? आपल्या प्रेमाची किंमत फक्त एवढीच? लटक्या रागानं चंपानं विचारलं. अगं अगं प्रेमाची किंमत कुठं करता येते का? तुला माहितीये ना, शहाजहाननं बायकोच्या प्रेमापायी ताजमहाल बांधला. आणि मी तुझ्यासाठी सुद्धा महाल बांधीन. होय, महाल. माझ्यासाठी? खरंच महाल बांधणार? मिश्किलपणे हसत चंपानं विचारलं. होय, धर, मी वचन देतो. हा मोहनराव तुझ्यासाठी महाल बांधणार. हा, लोक त्याला ना चंपाबाईचा महाल म्हणतील आणि ह्या महालाच्या रूपानं आपलं प्रेम अमर होईल. हा, लोक त्याला प्रेमाचं प्रतीक म्हणून पाहतील. होय, छाती बडवत मोहनराव असं म्हणाला. चंपा त्याला आणखीनच चेतावत होती. गोड गाण्याचं सूर कानावर येत होतं. आता रात्र चांगलीच रंगात आली होती. दुसऱ्याच दिवशी मोहनरावानं कामाला सुरुवात केली. पाया खोदून एक एक वस्तू आणून टाकली. गवंडी सरसावलं आणि बघता बघता प्रेम मंदिराचा पाया उभा राहिला. सगळीकडं मोहनरावांची कीर्ती गाजायला लागली. त्याच्या प्रेमाची पताका प्रेम मंदिराच्या कळसावर ही फडकायला लागली. मोहनरावाचं वजन वाढलं. लोक त्यांना मान द्यायला लागले. दिवसामागं दिवस जायला लागले. बघता बघता 6 महिन्यात टुमदार असा महाल उभा राहिला. 2 मजली इमारत पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना भरायला लागली. आता पहिल्यापेक्षा लोकांची ये जा वाढली होती. चंपा तर मोहनराव वरून जीव ओवाळून टाकीत होती. इकडं कारखान्यावर टोळ्यांमध्ये गोंधळ माजला होता. 5-6 टोळ्या उपाशी मरत होत्या. हातातोंडाची गाठच पडत नव्हती. टकुऱ्याला साबण सुद्धा मिळत नव्हता. केसांच्या जटा झाल्या होत्या. लेकरं भाकरीसाठी रडायची. भूक लागली की ऊस सोलून लेकरांच्या हातात द्यायचा आणि पुन्हा कामाला चुंपायचं. मोहनराव सगळे उचल चंपावर उधळीत होता. सगळा पैसा हा रंगबाजीमध्ये उडत होता. कोयत्यांना जुन्या बाकीतच ऊस तोडायला लावित होता. गरीब बिचारे कोयतेवाले मोहनरावाला घाबरायचे. त्याने अनेकांना आपल्या बोटाखाली तुडवलं होतं. घराचं आडं फिरलं की वासं फिरत्यात आणि तसंच झालं. त्याच्या 6 टोळ्या पळून गेल्या. रातोरात दूरच्या कारखान्याला निघून गेल्या. त्यांचा काहीच तपास लागला नाही. मालकाने दिलेली उचल पाण्यात गेली. त्यांची वाहनं उभी राहिली. आता मोहनरावकडून पैसा कसा वसूल करायचा हा एकच प्रश्न त्यांना सतावीत होता. ते मोहनरावला शोधित होते आणि मोहनराव तोंड लपवीत पळत होता. शेवटी एका धाब्यावर मोहनराव सापडला. मालकाने चांगला कणिक तिमल्यासारखा तिमला नेहून तबिल्यात कुंडला. गुलाब पाकळ्यावर झोपणारा मोहनराव म्हशीच्या शेणावर झोपला होता. मोहनरावचे आता दिवस फिरले होते. 30-40 लाखांचं कर्ज झालं होतं. सगळी जमीन जुमला घरदार त्यातच गेलं. नवऱ्याच्या अशा वागण्यानं बायको ही माहेरी निघून गेली. मोहनराव वेड्यासारखा भटकायला लागला. त्याचा राजेशाही थाट नाहीसा झाला. गाडी बंगला सगळं काही केलं. ज्याचं कुत्रं बिस्किट खात होतं तो मालक आज तुकड्याला मोथल झाला होता. एक दिवस कळकटून गेलेला मोहनराव चंपाच्या महाली आला. बोट बोट दाढी वाढलेली होती. गेटवर येताच सदा मामानं त्याला रोखलं, पण तो ऐकायला तयारच होईना. शेवटी 2-3 त्याला चांगलाच चोपला. तो चंपा चंपा म्हणून ओरडायला लागला. त्याला एकमेव चंपाचाच आधार वाटत होता. चांगला मारल्यावर चंपा तिथं धावत आली. तिनं त्याला सोडवलं. आता मोहनरावला जास्त जोर आला होता. चंपा आणि मोहनरावला आत आणून त्याला शांत केलं. चंपा शांतपणे त्याला निहाळत होती. मोहनरावची सगळी कर्म कहाणी तिला समजली होती. ए चंपा, अगं मला रोखणारी हे कोण ग? हा महाल माझा आहे. तुला माहिती आहे ना, माझ्या प्रेमाचं आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे. काय प्रेमाचं प्रतीक? भुवया उंचावत चंपानं विचारलं. होय अगं चंपा, तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे.
मी तुझ्यावर प्रेम केलंय आणि तुझ्या पायी माझा संसार उद्ध्वस्त झालाय. असू दे, पण मला त्याची पर्वा नाही. अरे वा, म्हणजे तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम केलं? होय चंपा, अगं मी तुझ्यावर खरं प्रेम केलंय. कालही केलंय, आजही करतोय आणि उद्याही करणार आहे. हो. बेंबीच्या देठापासून मोहनराव बोलत होता. ओ मोहनराव, अहो प्रेम कुणावर करावं? आई बापावर, भाऊ बहिणीवर, बायका पोरावर? प्रेम हे देशावर करावं? प्रेम या मातीवर करावं का माझ्या वेश्यासारख्या बाईवर? अहो जिनं धंदा मांडलाय त्याच्यावर? अहो इथं माणसं येतात, ते प्रेमासाठी येत नाहीत. तुम्हाला माहिती आहे ना, वासनेची भूक भागवण्यासाठी येतात आणि निघून जातात. अहो कुणामध्ये जीव गुंतवायचा प्रश्नच येत नाही इथं. होय. करड्या आवाजात चंपा असं म्हणाली. चंपा, माझ्या प्रेमाला अशी ठोकर मारू नकोस. मी तुझ्यावर खरं खरं प्रेम केलंय. खरं खरं. गळ्याला हात लावत मोहनराव असं म्हणाला. वा, माझ्यावर खरं प्रेम केलं? पाटील, तुम्हाला कॉलेजचे दिवस आठवतात का विसरलात तुम्ही? एक चंदा नावाची पोरगी तुमच्यावर प्रेम करत होती, ठाऊक आहे ना? हो, होती चंदा. घमेंडखोर पोरगी होती ती. अंग झटकावं तसा मोहनराव झटकून मोकळा झाला. घमंडखोर नाही हो. मोहनराव, गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ मन होतं तिचं. पण तू तिचं आयुष्य गढूळ केलंस. तूच तिला नाचवलंस ना मोहनराव? तूच नाचवलंस ना? त्याच्यावर बोट रोखत चंपा म्हणाली. तिचं डोळं भरून आलं होतं. रागानं ती थरथर कापत होती. चंपा घडलेली घटना सांगत होती आणि मोहनराव गुपचूप ऐकत होता. कॉलेज सुटलं होतं. मोहन पाटील चंदाला आपल्या गाडीवर घेऊन फिरायला निघाला होता. चंदा त्याच्यावर खूप प्रेम करत होती. तिला मोहन पाटला बिगर चैनच पडत नव्हती. मोहन पाटील चंदाला घेऊन आपल्या शेतात आला. शेतात कोणीच नव्हतं. चंदा एकांतामध्ये स्वतःला विसरून गेली होती. उंच उंच पिकं डोलत होती. पिकांचा मातीचा येणारा वास हा मनाला नवी उभारी देत होता. चंदा हरणीसारखी त्याच्या मागे धावत होती. त्याच्या सहवासात ती स्वतःला हरवून गेली होती. गार बोचरा वारा अंगाला झोंबत होता आणि ती मोहन पाटलाला बिलगली होती. प्रेमाच्या आणाबाखा घेऊन चंदानं भावनेच्या भरात आपलं सर्वस्व हे मोहन पाटलाच्या स्वाधीन केलं होतं. दिवस मावळायला गेला होता. थोड्याच वेळात अंधार पडणार होता. चंदाला घरी जाण्याची घाई झाली होती. पण मोहन पाटील थारोळ्यावरून उठत नव्हता. एक एक खडा तो विहिरी टाकीत होता. खडा पडला की मासळी धावत येत होती. दोघंही माशांशी खेळत होते. गार वारा लागत होता म्हणून ती त्याला विश्वासानं बिलगली होती. आणि एवढ्यात कोणाची तरी कुजबूज कानावर आली. आवाजाच्या दिशेनं तिनं पाहिलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिला समोर बेर्डे, गायकवाड आणि भोसले येताना दिसले. हे तिच्याच कॉलेजचे विद्यार्थी होते, पण मोठे टार्गट होते. चला ना पाटील, किती उशीर झालाय, चला की. मोहनच्या खांद्यावर हात टाकत चंदा म्हणाली. थांब ना चंदा, अगं एवढी कसली घाई झाली तुला? आपल्या मित्रांकडे बघत मोहन पाटील म्हणाला. काय पाटील, आज लय खुश दिसताय? जवळ येत बर्डीनं विचारलं. त्या तिघांच्या नजरा आता चंदाला ओरबडायला लागल्या. तिचं सशासारखं काळीच थरथडायला लागलं. आपल्याला मोहन पाटलानं फसवलंय हे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. पण आता दुसरा मार्गच नव्हता. चंदा घाबरून गेली होती. ती मोहन पाटलाच्या आधारानं उभी राहिली होती. मोहन पाटलाने लांडग्यांच्या दाढेत करडू फेकावं तसं चंदाला फेकलं. प्रेमाचं नाटक करून मोहनरावनं चंदाला फसवलं होतं. मोहनरावने विश्वासानं गळा कापला होता. शेवटी एक दिवस चंदा खोली सोडून निघून गेली. ती परत आलीच नाही.
काय मोहनराव, आठवतं का हे सगळं? जिनं तुझ्यावर प्रेम केलं, तिला तू कुत्र्या कोल्यांच्या हवाली केलंस आणि तुझ्या प्रेमाला मी ठोकर मारते असं तुला वाटतं? आठवतंय ना हे सारं? डोळं पुसत चंपा असं म्हणाली. म्हणजे चंदा तू? भाणावर येत मोहनराव मोठ्यानं ओरडला. होय रे, होय चंदा मीच आहे आणि चंपा पण मीच आहे. आठवतंय का? ए चंदा, मला माफ कर, मी चुकलो. हात जोडत मोहनराव म्हणाला. मोहनराव, तुला माफ करू? मला आयुष्यातून उठवलंस, या नरकामध्ये तू ढकललंस, तू, आणि तुला माफ करू? अरे तू तर काळजात रोतलेला काठायस रे, काळजात रोतलेला काठायस. असं म्हणून चंपानं त्याच्या थोबाडीत वाजवली. त्या आवाजानं सदामामा धावत आला. मामा ह्याला ठेचा, ह्या नागाला ठेचा आणि पुन्हा कुणाला चावणार नाही असं करा. आणि सदामामा त्याच्यावर तुटवून पडला. टोला पडताच मोहनराव मोठ्यानं ओरडत होता. एकाच ठोक्यात त्याचं पुढचं 2 दात पडलं होतं. मोहनराव ओरडत होता. चांगला घायल झाल्यावर कुत्र ओढल्यासारखा ओढून बाहेर टाकला. तो आता चुकूनही चंपाबाईकडे पाहणार नव्हता. ती हिंमत आता त्याच्यात उरलीच नव्हती. मोहनराव आता भीक मागून जगत होता आणि आकाशाच्या छताखाली झोपत होता. काळकाटून गेलेली नखं, दाढी वाढलेली, अंगाचा सापळा आणि डोक्याचं टोपलं घेऊन रस्त्यावर भीक मागत होता. मिळालेलं विटकं चिटकं झाडाखाली बसून तो पोटात घालीत होता. आणि पोट भरलं की चंपाबाईच्या महालाकडे आशाभूत नजरेनं तासन तास बघत बसत होता. हा महाल माझा आहे, माझ्या प्रेमाचं हे प्रतीक आहे. अहो कोणीतरी ऐका माझं, मी खरं सांगतोय हो. हा समोर बघा, हा महाल माझा आहे, मी बांधलाय. मोहनराव येणाऱ्या जाणाऱ्यांना ओरडून सांगत होता, पण लोक त्याला वेडा म्हणून तिथून निघून जात होते. मग मोहनराव स्वतःशीच बोलत बसत होता. काळजात खोलवर उतलेला काटा मग अधिकच सलत होता.